ना संघर्ष ना तकलीफ क्या खाक मजा है जीने में, बडे बडे तूफान थम जाते हैं जब आग लगी है सीने में. तर बघा अशातली जी गोष्ट आहे, प्रत्येकजण यूट्यूबवरती म्हणजे एक हृदयामध्ये आग घेऊन आलेला आहे या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक काहीतरी उमेद घेऊन या ठिकाणी यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती आलेला आहे, की प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की मला पण यूट्यूबर बनायचं आहे, मला पण ह्या प्लॅटफॉर्मवरती सक्सेसफुल व्हायचं आहे आणि मला पण एक कम्युनिटी अशी बिल्डअप करायची आहे, ह्या ठिकाणी जमवायची आहे की ती कम्युनिटी माझी एक माझ्या परिवाराचा एक हिस्सा असली पाहिजे. तसेच तुम्ही लोकं पण माझ्या एका परिवाराचा हिस्सा आहे आणि तुमच्या काय म्हणते अडचणी, प्रॉब्लेम जे येतात ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे, मला जसा वेळ भेटेल तसा. आणि खूप सारे कमेंट वगैरे येत आहे, तरी पण त्यांचा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो, त्याबद्दल काही शंका नाही. आणि काही जेन्युइन प्रॉब्लेम असले तर निश्चितच मी त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा इंस्टाग्रामवरती सुद्धा प्रयत्न करत आहे. जेन्युइन म्हणले कसे, बघा आता बरेच महिलांचे त्या ठिकाणी मला कमेंट येत आहे की दादा जे आहे वॉच टाईम वगैरे आमचा कंप्लीट होत नाही आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढत नाही. तर मी वारंवार सांगत आहे की तुम्ही फक्त रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा यूट्यूबवरती, 100% तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस भेटणार आहे. हे जे आहे ना, ह्या गोष्टी मी रिअल स्वतः अनुभवलेले आहे. त्यामुळे मी तुम्हाला ह्या ठिकाणी माझा रिअल यांना म्हणजे माझ्या रिअल आवाजाने त्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की बाबा होतं आहे, 100% होतं आहे, तुम्ही फक्त करा. मेहनत केली तर काही टेन्शन म्हणजे मेहनत केली तर त्या ठिकाणी निश्चितच सक्सेस होतं. म्हणजे सांगायचं एवढंच की मेहनतीला पर्याय एकच आहे, मेहनत. क्षेत्र कोणतंही असो, यूट्यूबचं असो की अदर क्षेत्र असो, त्या ठिकाणी प्रत्येकाला माहिती आहे सक्सेस व्हायला थोडा टाईमच लागतो. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर यूट्यूबबद्दल खूप सारे त्या ठिकाणी आहे की यूट्यूबर आहे की त्या ठिकाणी खूप सारे पैसे वगैरे ते कमवतात आणि त्याच्यातूनच मोटिवेट होऊन आपण या ठिकाणी यूट्यूब चॅनल खोलत असतो. तर बरोबर आहे, मी पण त्या ठिकाणी मोटिवेट झालेलो आहे यूट्यूबच्या बऱ्याचकडून, त्यांची लाईफस्टाईल वगैरे बघून वगैरे आणि त्यांचं अर्निंग वगैरे बघून. आणि निश्चितच साहजिक एक दुसऱ्याकडून मोटिवेशन घेणं एक चांगली गोष्ट असते, जेणेकरून आपल्या पण लाईफमध्ये त्यातून बरेच गोष्टीच्यामध्ये चेंज येत असतो. बघा यूट्यूबवर वर्क करत असताना बघा आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलबद्दल कोणाला सांगू नका, आपल्या पर्सनली फॅमिलीला वगैरे सांगू नका, जोपर्यंत आपलं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होते. मी तर म्हणेल बाबा, जोपर्यंत आपल्याला यूट्यूबची फर्स्ट अर्निंग त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत तुम्ही जे आहे ते कोणाला त्या चॅनलबद्दल सांगू नका. ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल, ज्यावेळेस तुमच्या बँकमध्ये यूट्यूबचं जे आहे ते पहिलं पेमेंट येईल, त्यानंतरच तुम्ही त्या चॅनलची आयडिया जी आहे ती घरच्या लोकांना द्या. सक्सेस काही माहिती आहे का, ह्याच्यावरती यूट्यूबवरती काम करत असताना अंगामध्ये पेशन्स खूप महत्त्वाचं असतं, धीर धरणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की याच्यामध्ये मॉनिटायझेशन होईपर्यंत माणसाला खूप सारे स्ट्रगल या ठिकाणी करावं लागते. त्याचबरोबर काहींचे जे चॅनल आहे त्या ठिकाणी रिव्ह्यूज कंटेंटमुळं यूट्यूबने मॉनिटायझेशन केलेलं नाही. तर त्या मॉनिटायझेशनचे जे चुका वगैरे आहे, त्या चुका तुमच्या लक्षात येत नसेल तर मी चॅनल चेक करून देतो आहे तुम्हाला इंस्टाग्रामवरती, त्या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करा. बट त्या ठिकाणी मी छोटीशी फीस घेणार आहे, जेणेकरून जेन्युइन जे लोकं आहे ज्यांना खरंच फ्युचरमध्ये यूट्यूबमध्ये करिअर बनवायचं आहे, तेच लोकं मला त्या ठिकाणी कनेक्ट होतील आणि तेच लोकं मला त्या ठिकाणी चॅनल चेकिंगचा मेसेज वगैरे टाकतील. ओके. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता छोटासा, जी की तुमच्यापर्यंत मला इन्फॉर्मेशन पोहोचायची होती आणि रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघा कसं आहे माहिती आहे का, आज तुम्ही सपोर्ट केला माझ्या चॅनलला, सबस्क्राईब केलं, तर याचा जो फायदा आहे तो तुमच्या चॅनलवरती होत असतो. तुमचं पण त्या ठिकाणी जे चॅनल आहे ते त्या ठिकाणी ग्रो होण्यास हेल्प होत असते. त्यामुळे आपण ज्याचा कोणचा मराठी व्यक्तीचा व्हिडिओ बघत आहे त्यांना सबस्क्राईब करणं आणि त्यांच्या व्हिडिओला लाईक करणं आणि एक छोटीशी चांगली कमेंट करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आज जर आपण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केला तर पुढे चालून निश्चितच आपल्यासाठी पण कोणी मदतीचा हात घेऊन पुढे येतील, ही याच्यात मात्र शंका नाही आहे. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगले राहा, स्वतःची काळजी घ्या आणि तब्येतीची सुद्धा काळजी घ्या आणि परिवाराची सुद्धा. धन्यवाद.